आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि सकाळी की नाही उठल्या आंघोळ झाली आणि हाताला मिळतील ना ते मी कपडे घातलेले आहेत। कारण तुम्ही विचार करत असाल ही पॅन्ट वेगळी आणि हे वरचा टॉप वेगळा असं काय आज ताईंनी केलेलं आहे। तर ताईंनो आज ना घाई पण तितकीच आहे आणि कमी वेळेत आपल्याला आज ना खूप सारी कामं करायची आहे। तर हा ब्लॉग की नाही गोबारस वसुबारसच्या आदल्या दिवशीचा आहे बरं का। थोडासा उशीर झालेला आहे अपलोड करायला, तर असं तुम्ही समजून घेता मला, कारण आता मला ना एडिटिंगला वेळच मिळत नाही। जसं की सासूबाईंना हॉस्पिटलमधून आलेल्या आहेत, त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे ना, त्यांना वेळेवर सगळं द्यावं लागतं। परत इतर घरातली काही कामं असतात ना, तर ते सगळं मॅनेज करता मला एडिटिंगला वेळ नाही मिळत। आणि आज पण की नाही बघा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे चेकअपसाठी। तर आज ना म्हणजे डॉक्टर दिवाळीला सुट्टीवर जाणार आहेत ना, त्यासाठी आज ना अपॉइंटमेंट आहे त्यांची सातारला, त्यांना घेऊन जायचं आहे। म्हणून माझ्या कामाची गडबड चालू आहे। तर म्हटलं चला जास्त कुठं शोध न करता ड्रेस कुठला घालायचा हा सगळं विचार न करता म्हटलं हाताला मिळतील ते कपडे घालूया। म्हणून पटपट सकाळी क्लिनिंगही करून घेतलं आणि ना सकाळी ना ब्लँकेट आणि बेडशीट ना मशीनला लावलेली होती। तर याच्या आधीचा तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर मी संपूर्ण बेडरूमची ना क्लिनिंग केलेली आहे, खिडक्या वगैरे झाडून घेतलेल्या आहेत। आणि कसं आहे ना आता आपण दिवाळीला तर सुरुवातच होणार आहे। उद्या ना वसुबारस आहे, तर काही जणांचे बघा पदार्थ बनवून सुद्धा झाले असतील दिवाळीचे, पण माझं ना ह्यावेळेस काहीच झालं नाही। ते हॉस्पिटलमुळे ना मला सगळा लेटच झालेला आहे प्रत्येक गोष्टीला। तर कसं ना घरातलं कुठलंही म्हणजे कोणतंही माणूस जर आजारी असेल ना, तर मुलं म्हणा किंवा आजी बाबा मग मनच लागत नाही कुठल्या गोष्टीमध्ये। थोडासा यावेळेस उशीरच झालेला आहे। तर असो, लक्ष्मीपूजनापर्यंत सगळे पदार्थ करून घेऊया म्हणून मी ठरवलं होतं, पण ना आता साफसफाई तर केलीच पाहिजे दिवाळीची। तर मग म्हटलं चला डबे हे सगळे घासून घेऊया, कारण कसं असतं ना आपण छान पदार्थ केलेले फराळ जे आहे ते डब्यामध्ये भरून ठेवतो, मग डब्याला उगाच वास वगैरे यायला नको म्हणून मी सगळे डबे ना घासायला काढलेले आहे। तर या आधी की नाही माझा नाश्ता वगैरे सगळ्यांना मी देऊन झालं होतं। तर गरम ना फुलके तूप लावून केले होते आणि चहाबरोबर सगळ्यांना खायला दिले। वेगळं असं काही करण्यासाठी माझ्याकडे टाईम नव्हता। सगळ्यांना म्हटलं आजचा दिवस चहा आणि गरम फुलके खा आपले तूप लावलेले, नंतर मग मी काहीतरी करते, आधी मला हे काम करून घेऊ द्या असं झालं। तर मग मी पटपट हे डबे घासायला काढले, सगळं साहित्य जे शेंगदाणे वगैरे काय डाळी वगैरे सगळं काढून ठेवलं आणि पटपट हे डबे घासून घेणार आहे, छान उन्हाला वाळवून घेणार आहे। सकाळीच अशी कामं उरकतात नाही, तर मग दुपारनंतर जर अशी कामं म्हणजे घेतली करायला तर अजिबात उरकत नाही, लवकर अंधार पडतो। तर आम्हाला 2 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतं। त्याच्या आधी मला हे सगळं करायचं होतं आणि स्वयंपाकसुद्धा करायचा होता। ठरवलं होतं स्वयंपाक काहीतरी छान करूया, तर बघूयात। मग म्हटलं आत्ता की नाही शेंगदाणे डाळ हे सगळं ना मी वाळत घालायला आलेले आहे। डबे वगैरे माझे घासून झाले, उन्हाला छान मांडले पुसून आणि वर आलेले आहे, बऱ्यापैकी चांगलं ऊन आहे। तर म्हटलं चला हरभऱ्याची डाळ आहे ना उन्हाला घालूया। तर ना उन्हाळ्यामध्ये की नाही दिवाळीमध्ये की नाही काही पदार्थ म्हणजे डाळी ज्या आहेत ना खूप महाग होतात, जसं की तेलाचे रेट वाढतात, तेलाचे डबे महाग होतात। त्यानंतर हरभऱ्याची डाळ, रव्याचा पण रेट वाढतो। तर मी काय करते, दिवाळी लागायच्या महिनाभर आधीच ना ही सगळी खरेदी करून घेते आणि महिनाभर डाळी म्हणजे महिनाभर आधी खरेदी केली तर डाळीला काही होत नाही, म्हणून ना ही डाळ ना मला हरभऱ्याची 65 रुपये किलोनी मिळालेली आहे। आणि आत्ता हरभऱ्याच्या डाळीचा रेट ना 90 रुपये किलो आहे। त्यानंतर खोबऱ्याचा सुद्धा रेट वाढतो, त्यामुळं खोबरं वगैरे पण मी घेऊन ठेवते। आणि मग सगळं ते ना मी असं उन्हाला घातलेलं आहे पत्र्यावर, आमच्या तिथं जवळच ऊन चांगलं पडतं ना, तिथं खोबरं मी वाळायला घातलेलं आहे। इकडं मी डाळ वाळायला घालायला आलेली आहे, म्हणजे पटकन दळले जायची हरभऱ्याची डाळ पण। आणि शेंगदाणे पण म्हटलं थोडंसं ऊन दाखवलं ना तर खराब वगैरे होत नाहीत, आणि मग लगेच डबे वगैरे वाळले। चला म्हटलं आता ह्या डब्यांना पटापट झाकणं लावून घेऊया आणि व्यवस्थित जागेवर ठेवून देऊया। तर आयुषला ना मी पेपर बदलायला सांगितले होते रॅकची, त्याने व्यवस्थित बदलले, व्यवस्थित मांडले आणि पटापट ज्या त्या डब्याचं झाकण लावून हे डबे आता मी जागेवर लावून देणार आहे। तर अशा पद्धतीनं कामाचं नियोजन असतं, म्हणजे असं ठरवून कुठलं काम करायचं असं होत नाही, पुढे आलं की लगेच केलं असं होतं।
आणि मला जितकं होईल ना तितकं दिवसभरात मी ते काम करण्याचा उरकण्याचा प्रयत्न करत असते. हां, उठल्या उठल्या डोक्यात येतं की कुठलं काम करावं, काय करावं असं आहे. कारण काही जणं काय करतात ना, आधीच ठरवलेलं असतं, त्यांची लिस्ट असते कामाची की हे काम आजच्या दिवसभर म्हणजे आज करायचं आहे दिवसभरामध्ये. माझं तसं नसतं. कधीतरीच मी तसं करते. खूप जास्त लोड असेल कामाचा ना आणि कुठलं काम करावं, कुठून सुरुवात करावी हा जर प्रश्न पडला ना, तर सरळ आपली एक लिस्ट बनवायची कामाची आणि त्यातलं जे काम आपण म्हणजे केलेलं आहे त्यावर टिक मार्क करत जायची. दिवसभरात कुठलं काम आपलं पूर्ण होतंय. तर अशा पद्धतीनं जर कामं केलीत ना तर पटपट कामं आटोपतात. तर चकाचक झालेले आहेत डबे. आता यामध्ये आपण दिवाळी फराळ भरून ठेवू शकतो. तर ना इतकी घाई झाली ना काय करावं, तर मग खिचडीच केली मी. तर थोड्याच वेळात बघा गाडी आली आणि सगळ्यांना ना आज डाळ खिचडीच खायला दिलेली आहे. मुगाची डाळ आणि खिचडी म्हणजे पचायलाही हलकं आणि काहीतरी बाहेरून खाण्याचं प्लॅनिंग होतं आमचं, येताना काहीतरी खाऊया म्हणून. मग हलकं असं म्हणून मूग डाळीची खिचडी केली होती सगळ्यांसाठी आणि ती पचते पण पटकन ना म्हणून. आणि मग गप्पा मारत मारत आम्ही निघालो. मुला खूप जास्त खुश होती आज, कारण ना त्यांना सुट्टीसुद्धा होती ना, मग त्यांना एकत्रित असं बाहेर पडता आलं. नाही तर मग सुट्टी नसली ना मुलांना की त्यांना सोडून मग आपणच बाहेर फिरायचं हे बरोबर वाटत नाही. तर कसं वाटतंय? चांगलं म्हणजे कसं? छान वाटतंय. होय. आता काय काय करायचं जेव्हा आता आपली शाळा दिसेल त्याचं प्लॅनिंग काय प्लॅनिंग आहे तुझं? माझं आठवणच सांगतो नंतर का पोचल्यावर सांगतो आम्ही. तर इथं मुलांबरोबर बोलत बोलत मज्जा मस्करी करत करत ना आम्ही निघालो होतो सातारला. आणि मला ना काम करून थोडा थकवा आला. गाडीत बसलं की असंही मला झोप लागते. आणि आयुष म्हणतोय, मम्मी तू काय करते गं, वाकून वाकून तू हॉटेल बघते का? तर पेंग आला होता ना त्यामुळं मी असं पेंगाळले होते, झोपले होते आणि त्याला असं वाटलं की मी तिरकी मान करून हॉटेल बघते की काय. अशी गंमत झाली. आमच्या घरामध्ये की नाही सगळ्यात जास्त आयुषच फूडी आहे. त्यामुळं बाहेर गेलं ना की त्याला हॉटेलमध्ये खायला असं खूप आवडतं, बाहेरचं म्हणा आणि घरातलं पण तितकंच तो आवडीनं खातो. पोहोचलो मग आम्ही नवरंगमध्ये सातारच्या आणि इथं खरेदी करायची ठरवली होती. आता ना नवरात्रमध्ये मी एक साडी घेतली होती, त्याच्यामुळं मला काही साडी बघायची नव्हती. पण आजची खरेदी की नाही आमच्या नणंदबाईंसाठी आणि सासूबाईंसाठी होती. त्यांना दिवाळीला साड्या घ्यायच्या होत्या. आणि आता इथं सर्वात आधी आम्ही आलो बाबांना शर्ट पीस आणि पॅन्ट पीस बघण्यासाठी. आणि त्याचबरोबर ना नणंदबाईंच्या मिस्टरांनासुद्धा पॅन्ट पीस शर्ट पीस बघायचं होतं. आणि मग इथं काय तुमचे दादा काय फॉर्मल घालत नाही, जीन्स वगैरे टी शर्ट भरपूर त्यांना मुंबईला जाताना म्हणजे घेऊन आले होते. मागचा ब्लॉग तुम्ही पाहिला असाल तर मागच्याच ब्लॉगमध्ये ना त्यांची खूप सारी खरेदी झाली होती. तर मग म्हटलं चला यांना इथून घेऊया शर्ट पीस पॅन्ट पीस. तर त्यांच्याकडे की नाही एक असा म्हणजे असं प्रिंटेड पट्टी होती जे की आम्हाला ते कॉम्बिनेशन करून दाखवत होते पॅन्ट पीस आणि शर्ट पीसचं. त्यामुळं ना चॉईस करायला एकदम सोपं जात होतं की कुठलं शर्ट पीस ना कुठल्या पॅन्ट पीसवर चांगलं दिसेल. तर अशा पद्धतीनं त्याच्यामुळं मग ते पटकन चॉईस झालं. लगेच तिथेच शिवायलासुद्धा टाकलं आणि एक थोड्याच दिवसात मिळतील शर्ट पीस पॅन्ट पीस शिवून बाबांचे. आणि मग त्यानंतर इकडं आम्ही आलो साडीच्या सेक्शनला. तर साडी मी आत्ता जी बघते ना ती प्युअर महेश्वरी हँडलूम साडी आहे. याची किंमत सांगितली होती 4,500 रुपये. खरंच ताईंनी तुम्ही पाहत असाल ना त्याची बॉर्डर आणि असं पदराला असं वेगळं काही नक्षीदार काम नाही आहे, पूर्ण प्लेन साडी आहे. पण इतर साड्यांच्या तुलनेमध्ये ना जर त्या साडीला तुम्ही असा स्पर्श केला ना तर तुम्हाला कळेल की महेश्वरी हँडलूम साडी काय असते ते. सिल्कमध्ये आम्ही बघितलेली होती आणि खूप सुंदर होती बरं का, खूप छान होती. पण बापरे त्याची किंमत ऐकली की कारण आमचं बजेट होतं 3,500-4,000च्या आसपास. पण ती एवढी म्हणजे अशी डिझायनर नव्हती. बुट्ट्या वगैरे असताना आणि पदर छान भरलेला असताना तर मग महेश्वरीच घ्यायची माझं ठरलं होतं बरं का. मग त्यानंतर ही साडी साडीतनं चॉईस केलेली आहे तुमच्या दादांनी, कारण तुमच्या दादांनीच त्यांच्या बहिणीसाठी चॉईस करतात बरं का. कधीच माझ्या चॉईसची नसते साडी. ते मला म्हणतात तुझ्या चॉईसची तू चॉईस कर असं आहे. मग तेच त्यांच्या
आईंसाठी म्हणजे सासूबाईंसाठी आणि त्यांच्या बहिणीसाठी करतात. तर बघा ही मी नेसलेली साडी आहे ना, सेम अशाच कलरमध्ये ही साडी आहे, पण मी जी घेतलेली साडी आहे ना हातामध्ये, तर त्याची बॉर्डर, त्याचा पदर आणि त्यावर केलेलं काम एवढं सुंदर आहे ना. तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन की ती साडी कशी आहे, कारण बॉर्डर खूप सुंदर आहे म्हणून ती साडी खूप आवडली आणि माझ्याकडे होती, कलर छान दिसतोय म्हणून म्हटलं चला घेऊयात, कारण ननंदबाईंकडे अशी साडी नाही आहे आणि असं कलर पण नाही आहे. तर मला खूप छान दिसत होती म्हणून मी फोटो तुमच्याबरोबर शेअर केला. आता ह्या साडीचा कलर असा आहे ना, मोती कलर, आपण कुठल्याही कलरवर मिसमॅच करू शकतो बरं का. डार्क वेल्वेटचा ग्रीन कलर, मोरपंखी कलर, त्यानंतर कुठल्याही वेल्वेटमधला कलर घ्या तर ह्या मोती साडीच्या बरोबर आपण कॉम्बिनेशन मिसमॅच करू शकतो. असे ब्लाऊज जर शिवले तर वेगवेगळा लुक देणारी ही साडी आहे बरं का. असो, आता आम्ही इकडे आलेलो आहोत कुर्ती बघायला. तर खूप साऱ्या कुर्त्या बघितल्यानंतर एक कुर्ती पसंत पडली आणि मग त्यानंतर बघा बाळ किती गोड दिसतंय ना नवीन कपड्यांमध्ये. तर देवांश खूप छान दिसत होता बरं का. आता त्याला टी शर्ट पॅन्ट तर मुंबईवरनं घेऊन आले होते त्याचे पप्पा, पण त्याला कुर्ती घ्यायची होती. सणावाराला ना मुलांना कुर्ती पॅन्ट घालायला खूप आवडतं. त्यानंतर मग काल आणले नवीन कपडे घालून मी नवीन कपडे घ्यायला आले आज. डिझाईन पण कसली भारी आहे त्याच्यावर, आहे का नाही. आईंच्या ह्याला मॅच होते काय हो साडीला, है ना. कसा दिसेल, एकदम मस्त दिसेल त्याने. आता हा पॅन्ट पीस आणि शर्ट पीस तर घेतलं होतं, पण ना कुर्ती घ्यायची बाकी होती, कारण सणावाराला कसं असं कुर्ती घातली ना जेंट्स लोकांनी की सण असल्यासारखं वाटतं. पण बाबांना तर हे काही विचित्रच दिसत होतं. मग चांगल्या छान व्हाईट कलरमध्ये कुर्त्या बघितल्या आणि तीच कुर्ती घेतली बाबांना. त्यानंतर आम्ही आलो इकडे बर्गर खायला. तर मुलांची खूप दिवसापासूनची इच्छा होती, जसं की आता मुलांना सुट्ट्या नसतात स्कूलमध्ये सुद्धा आणि आम्ही शनिवार रविवार सुद्धा कुठं जात नाही, आधीमध्ये सुद्धा सुट्टी असली तर, म्हणून मुलांना ना इकडे बर्गर खायला घेऊन आलो होतो. आता आजी बाबांना तर ते काही खाता आलं नाही, मला पण ते काही जास्त आवडलं नाही, पण मी नाही ना खाल्लं की तुमचे दादा जबरदस्तीने मला खायला घालत असतात. तर असं आहे. मग मला ना हे बाकीचं खाण्यापेक्षा पान खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट, म्हणजे मला गुलकंद पान खूप आवडतं आणि मग तेच मी आता इकडे खायला घेतलेलं आहे. थोडंसं डाळ भाताचं, पण हॉटेलमध्ये आम्ही जेवलो आणि मग तिथून निघालो, पान खाऊन निघालो वाईला. तर अशी होती आजची खरेदी आणि असा होता आजचा ब्लॉग. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.